नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इंग्लिश विषयाचा एक महत्त्वाचा घटक घेणार आहोत. फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम गिवन बिगर वर्ड. या घटकामध्ये काय करणार ते आपल्याला एक मोठा शब्द देणार आहे, बिगर वर्ड. त्यातून आपल्याला काही अर्थपूर्ण छोटे शब्द शोधायचे. तर ह्या घटकामुळं काय होणार माहिती आहे, मुलांची शब्दसंपत्ती वाढणार, म्हणजे व्होकॅब्युलरी वाढणार. त्यामुळे हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आता यातले आपण काही प्रश्न बघूया. सर्वात प्रथम, हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म इफ नोटबुक वर्ड इज अरेंज्ड इन द स्ट्रेट ऑर्डर. म्हणजे काय, की ह्यातून हा एक आपल्याला मोठा शब्द दिलाय नोटबुक. ह्यातून मला स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स म्हणजे छोटी छोटी अर्थपूर्ण शब्द शोधायचे. हाऊ मेनी म्हणजे किती, ते मला शोधायचं आहे. आता मी काय करते, आणि महत्वाचं इथं काय लिहिलंय त्यांनी, वर्ड आर अरेंज इन स्ट्रेट ऑर्डर. म्हणजे आता हा शब्द आहे ना नोटबुक, आहे त्याच क्रमाने मला शब्द शोधायचे आहेत. मधला आतला उलटा पालटा करायचं नाही त्यातला कुठलाही शब्द. ठीक आहे, तर आपण शोधूया कुठला कुठला शब्द आहे. पहिला तर नोट. नोट म्हणजे टीप. काही महत्वाचं पॉइंट असेल आपण नोट लिहितो ना, टीप लिहितो, तो वाला नोट. त्यानंतर बुक. बुक म्हणजे पुस्तक. त्यानंतर ओके. ओके म्हणजे आपण ठीक आहे म्हणतो ना, ते वाला. मग मला किती, हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स आय गॉट? 3. 1 2 3. उत्तर काय आहे? 3. आन्सर इज 3. हा, आता आता ह्याच प्रश्नामध्ये मी काय करते, अशा टाईपचे थोडे अजून शब्द घेते. म्हणजे आपण नोटबुक ऐवजी दुसरे शोधूया. आता मी काय करते, नोटबुक ऐवजी आहे ना, मी अजून वेगळे शब्द घेऊया. आता मी काय घेते, बटरफ्लाय. हे मी सरावासाठी घेते तुमच्या. आता ह्यात शोधूया किती मिनिंगफुल वर्ड आहे. पहिलं तर येणार बटर. BUTTR. बटर म्हणजे लोणी. त्यानंतर येणार फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी किंवा उडणे. ठीक आहे, बटरफ्लाय. आणि अजून एक शब्द तयार होत आहे, बट. बट म्हणजे किंतु, परंतु. ठीक आहे, पण असं आपण म्हणतो ना. हे किती झाले मग शब्द? 1 2 3. ह्याचं पण उत्तर किती आलं? 3. आता आपण अजून एक शब्द घेऊया. हे आपण प्रॅक्टिससाठी घेतोय. अजून कुठला शब्द घेणार आता मी? फ्रेंडशिप. आता ह्यात शोधूया. पहिलं तर शब्द आहे ना फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र. त्यानंतर शिप. SHIP. शिप म्हणजे जहाज. त्यानंतर एंड. एंड पण हा शब्द येईल. एंड म्हणजे अंत. आणि हिप हा सुद्धा एक शब्द सापडतोय. म्हणजे एकूण किती मिनिंगफुल वर्ड्स मिळाले? 4. आता आपण काय करूया, असंच अजून एक शब्द घेऊया तुमच्या प्रॅक्टिससाठी. आता बघू, ग्रँड मदर. ग्रँड मदर. आता ह्यात बघा, ग्रँड हा एक शब्द बनतोय. ग्रँड म्हणजे भव्य किंवा खूप मोठे. नंतर मदर. मदर म्हणजे आई. मदर. त्यानंतर हर. हिज हर माहिती ना आपल्याला. हर म्हणजे तिचे. मुलीला ज्यावेळेस आपण काय बोलतो ना, त्यावेळेस हा सर्वनाम आहे त्याच्यावर, हर. त्यानंतर अँड. अँड म्हणजे हे बा, अँड. अँड म्हणजे आणि. त्यानंतर कुठला येतो? अँड. हे आर्टिकल आहे. कुठल्याही शब्दाच्या आधी आपण द, अँड लावतो ना, त्यातलं हे आर्टिकल. म्हणजे हे मिनिंगफुल वर्ड्स किती तयार झाले माझे? 5. आता अशा टाईपचा प्रश्न आला ना, तर तुम्हाला ह्याच्यासाठी तुमचे शब्दसंपत्ती वाढवायला पाहिजे. मग तुम्हाला आरामात याचे उत्तर मिळून जातील. आता दुसरा प्रश्न बघूया. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म युझिंग द लेटर्स इन द वर्ड गेम. आता आपल्याला काय दिलाय शब्द? गेम हा शब्द दिलाय. आणि ह्यातले मला 2 लेटर वर्ड्स. 2 लेटर म्हणजे 2 अक्षरी शब्द शोधायचे, अर्थपूर्ण शब्द. मग आधी मी गेम लिहून घेते इथं, GAME. आता ह्यामध्ये 2 शब्द तयार होत आहेत. 2 अक्षरी पाहिजेत ना मला. मी. ME. मी म्हणजे मराठीतून पण होता आता मी. त्यानंतर ऍम. आपण म्हणतो ना, आय एम अ गर्ल.
एम म्हणजे काय, आहे. मग हे 2 शब्द तयार झाले. आता अशाच टाइपचे ना तुम्हाला प्रश्न येतील. फक्त काय म्हणा, सपोज टू ऐवजी तुम्हाला थ्री लेटर्स शोधायला लावतील. सपोज 3 लेटर शोधा. आता 2 विचारलेलं ना, आता 3 बघूया. 3 मग कुठला शब्द, जरा शब्द बदलून देतील ते. आता सपोज 3 लेटर्स ना, आता मला दिलाय एलिफंट. एलिफंट हा शब्द दिलाय. यातून मला मिनिंगफुल 3 लेटर वर्ड म्हणजे 3 अक्षरी शब्द शोधायचा आहे. आता बघूया कुठले कुठले आहे. एलिफंट मध्ये कुठला आहे माहिती आहे? अँट. ANT. अँट. अँट म्हणजे मुंगी. त्यानंतर त्यानंतर हेन. HEN. हेन म्हणजे कोंबडी. HEN. आणि त्यानंतर पॅन्ट. पॅन्ट म्हणजे पॅन्ट. मग आता ह्यात बघा, ह्याच्यात बदल काय झालाय, जो पहिला प्रश्न होता ना, त्यात त्यांनी स्ट्रेट ऑर्डर मध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता. म्हणजे तो शब्द ठेवायचा आणि त्या आहे तो क्रम न चुकवताच आपल्याला अक्षर शोधायचे, शब्द शोधायचे. पण इथं मी कुठलाही अक्षर घेऊ शकते आणि त्यातून अर्थपूर्ण शब्द बनवू शकते. आता तुम्ही जर हा घेतला ना, हेन, HEN, ह्यातल्या अक्षरांची आदला बदल झाली म्हणजे मागे पुढे कुठलाही चालतंय. मग इथं जर ज्या वेळेस आपल्याला जर सांगितलं नसन की स्ट्रेट ऑर्डर मध्ये घ्या असं, तर मग आपल्याला सापडले तेवढे आपण शब्द बनवू शकतो. आता ह्यात बघा 3 अक्षर लिहिलेत म्हणून एवढेच. जर मला 3 अक्षरी नसतं सांगितलं तर मला अजून भरपूर भेटले असते. ॲन भेटला असता. असे अजून तुम्ही शोधू शकता तसे. ठीक आहे. आता अजून एक एलिफंट ऐवजी मी अजून दुसरा शब्द देते. आता मी काय करते, आपल्याला इथं 3 ऐवजी सपोज मला 4 दिले. 4 लेटर वर्ड शोधायचे, 4 अक्षरी शब्द शोधायचे मला यातून अर्थपूर्ण. तर कुठला, सपोज मला शब्द दिलाय कॅटर पिलर. ठीक आहे. मग ह्यातून मला कुठले कुठले येणार बघा. आता मी शोधते. एकतर पिलर, पिलर, त्यानंतर पिल, त्यानंतर स्टार, त्यानंतर 4 अक्षरी एवढे सापडत आहेत. पिल, पिल आणि स्टार हे 3 शब्द मला ह्या कॅटरपिलर मधून 4 अक्षरी सापडत आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, फाइंड द नेम ऑफ बर्ड हिडन इन द वर्ड किचन. यासाठी तुम्हाला बर्डची नावं माहिती पाहिजे. आता किचन ह्यामध्ये कुठला शब्द दडलेला आहे? पक्षाचं नाव हेन. हेन म्हणजे कोंबडी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द हिडन पार्ट ऑफ बॉडी फ्रॉम द वर्ड फार्मर. फाइंड म्हणजे शोधणे, हिडन पार्ट ऑफ बॉडी म्हणजे याच्यात एक बॉडी पार्टचं नाव, म्हणजे आपल्या शरीर एखाद्या अवयवाचं नाव लपलेलं आहे या शब्दात, ते आपल्याला शोधायचं आहे. यासाठी तुम्हाला बॉडी पार्ट्स माहिती पाहिजेत, म्हणजे कशाला काय म्हणतात. त्याचबरोबर त्याचे सिमिलर वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द सुद्धा माहिती पाहिजेत, की कशाला कुठला शब्द कुठल्या याचा समानार्थी शब्द आहे. तर ह्यात एक शब्द दडलाय फार्मर मध्ये, आर्म. आर्म म्हणजे बाहू किंवा हात. ठीक आहे. याचं उत्तर आहे आर्म. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड व्हेजिटेबल. ठीक आहे. आता इथे आपल्याला सांगितलंय की अर्थपूर्ण शब्द शोधायला ह्या शब्दामधून. तर इथे आपल्याला सांगितलंय का 2 अक्षरी 3 अक्षरी शोधायचं नाही, आणि त्यांनी स्ट्रेट ऑर्डर मध्ये सांगितलंय का? नाही. त्याच्यामुळे इथं कुठलंही बंधन नाहीये. आपण शोधूया किती शब्द ह्यात दडलेले आहेत अर्थपूर्ण. आता सर्व व्हेजिटेबल नावातच आहे टेबल, म्हणजे पहिला शब्द झाला माझा टेबल. पहिला शब्द टेबल. टेबल म्हणजे आपला वापरायचा टेबल. त्यानंतर एबल. एबल, एबल म्हणजे एखाद्या गोष्टी आय एम एबल टू रीड, आय एम एबल टू राईट, म्हणजे मला लिहिता येतं, वाचता येतं. म्हणजे एबल म्हणजे काय, आपण आपली कॅपॅसिटी ती गोष्ट करण्याची, किंवा आपण पात्र आहोत ती गोष्ट करायला. त्यानंतर गेट. गेट म्हणजे मिळवणे. म्हणजे आपल्याला व्हेजिटेबल ह्या शब्दामधून आपल्याला 3 अर्थपूर्ण शब्द अजून मिळाले. कुठले? टेबल, एबल आणि गेट. हाऊ मेनी आन्सर इज 3. आता आपण ह्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न बघूया. फाइंड अपोजिट वर्ड ऑफ इन फ्रॉम द गिवन वर्ड
विदाउट म्हणजे अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द. फाइंड म्हणजे शोधणे. कुणाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मला? इनचा. कशातून? विदाउट ह्या शब्दामधून. तर आपल्याला इनचा अपोजिट शब्द माहिती पाहिजे. कुठला? आउट. मग ह्याच्यात आउट आहे का? आहे. AUT आउट. म्हणजे फाइंड म्हणजे ऑप्शन किती? आन्सर काय आलं मग? आउट. आता ह्या ज्या व्हिडिओमध्ये ना मी काय केलंय, तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे प्रश्न आहेत ना त्या सगळ्या पॅटर्नचा एक एक प्रश्न घेऊ, एक दोन प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं पुस्तक सोडवायला मदत होईल. आता तुम्ही काय करू शकता, तुमच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय करणार, गुगलवर वगैरे सर्च करून तुम्ही काही शब्द, एक ऍक्टिव्हिटी देऊ शकता की एक 10 शब्द शोधायचे आणि त्यात त्यांना स्वतःला शोधायला लावा प्रश्न. म्हणजे त्यांना हा घटक चांगला समजेल आणि त्यांचा शब्दसंग्रहही वाढेल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही प्रश्न तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.